उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। CCMP नोंदणीच्या विरोधात राज्यभरातील डॉक्टरांनी पुकारला एल्गार। इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर। माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी स्थगित ठेवावी। रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करून आधुनिक वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय व्यवसायाचे उच्च मानक कायम राखावेत। CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थातच MMC मध्ये नोंदणी थांबविण्यात यावी। महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथीची पदवी आणि आधुनिक औषधशास्त्रातील अर्थातच ॲलोपॅथी 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वैद्यकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची मुभा देण्याचा मार्ग स्वीकारलाय। हा निर्णय वरकरणी डॉक्टरांच्या तुटवड्यावरील व्यवहार्य उपाय म्हणून मानला जात असला तरी प्रत्यक्षात तो वैद्यकीय शिक्षण, वैज्ञानिक पात्रता, नियामक शुचिता आणि रुग्ण सुरक्षा या सर्वच बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे। होमिओपॅथीच्या BHMS पदवीधरांनी पूर्ण केलेल्या CCMP अर्थातच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम धारकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून MMC नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी बेमुदत संप पुकारला। राज्यातील 32 शासकीय आणि 5 महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 14,000 निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे OPD, नियोजित शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्यात आलं। संपामुळे काही रुग्णालयातील OPD सेवांवर परिणाम झाला होता। अशातच गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीनं इरविन चौक ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या एकजुटीचा परिचय देऊन मोर्चा सुद्धा काढण्यात आला। या दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं। CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजेच MMC मध्ये नोंदणी थांबविण्यात यावी या मागणीला घेऊन यावेळी IMAच्या शिष्टमंडळाने साधक चर्चा करून यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांचं लक्ष वेधलं। इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सहसचिव डॉक्टर वसंत लुंगे, अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश वाघाडे, सचिव डॉक्टर विक्रम वानखडे, IMA पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अलका कुथे, IMA इलेक्ट प्रेसिडेंट डॉक्टर संदीप दानखडे आदींसह अन्य डॉक्टरांनी आपल्या 4 मुख्य मागण्यांना घेऊन यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन सुपूर्द केलं। या दरम्यान डॉक्टरांनी जिल्हाधिकारी महोदय यांना सांगितलं की BHMS CCMP डॉक्टरांना MMCची नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असतानाच शासनाने नोंदणी सुरू केली। न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत नोंदणी न देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे देण्यात आलेली नोंदणी तातडीने रद्द करावी। 1 वर्षाच्या CCMP अभ्यासक्रमाच्या आधारे MMC नोंदणी देणे अयोग्य असून त्यामुळे क्रॉस पॅथी आणि मिक्सोयोपॅथीला प्रोत्साहन मिळेल। यावेळी वैद्यकशास्त्राची सरमिसळ हा रुग्णांच्या जीवाशी खेळ ठरेल अशी चिंता सुद्धा त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांच्या समक्ष व्यक्त केली। महाराष्ट्र शासनाने हा निर्णय पुनर्विचारासाठी तात्काळ रोखला पाहिजे। प्रत्येक वैद्यक पद्धतीची स्वतंत्र ओळख, स्वतंत्र परिषद, स्वतंत्र कार्यकक्षा आणि स्वतंत्र उत्तरदायित्व अबाधित ठेवलं पाहिजे। डॉक्टरांच्या तुटवड्याचे उत्तर पात्रतेची व्याख्या बदलण्यात नव्हे तर आरोग्य व्यवस्थेची क्षमता वाढविण्यास शोधलं पाहिजे। या शब्दांमध्ये IMAच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सहसचिव डॉक्टर वसंत लुंगे तसेच IMAचे अमरावती जिल्हा शाखा अध्यक्ष डॉक्टर दिनेश वाघाडे यासोबतच अमरावती स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ संघटना माजी अध्यक्ष
डॉक्टर निलिमा ठाकरे अर्डक यांनी शॉर्टकट डॉक्टर चालणार नाही, चालणार नाही. रुग्णांच्या जीवाशी खेळ चालणार नाही, चालणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर दिनेश वाघाडे, प्रेसिडेंट IMA अमरावती. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं, जे की शासनाच्या एका निर्णयाविरुद्ध आहे. शासनाने CCMP कोर्स ज्यांनी केलेला आहे होमिओपॅथी डॉक्टर, त्यांना आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, जी की ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना आहे, त्यामध्ये नोंदणी देण्याला सुरुवात केली आहे. आमचं IMAचं असं म्हणणं आहे की तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांना आमच्या ॲलोपॅथी संघटनेमध्ये त्या नोंदणी देत आहे. केवळ 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही त्या ॲलोपॅथी प्रॅक्टिस कसे करू शकता, त्यांना तेवढं नॉलेज येईल का? त्यामुळे याच्यामुळे रुग्णांना आणि पेशंटला खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. याकरता आम्ही शासनाला अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु शासनाने आमचे काही म्हणणे ऐकलेले नाही. म्हणून गेल्या 3 दिवसापासून आम्ही संपावर आहोत आणि आज सकाळपासून बेमुदत संप, ज्यामध्ये आकस्मिक सेवा यासुद्धा आम्ही बंद केलेल्या आहेत. हे सर्व निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. शासनाचा आमच्या मागणीचा पूर्णपणे विचार करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. जय IMA, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर निलिमा अर्डक ठाकरे. मी अमरावती IMAची मेंबर आहे. आज आमचा संप इथे जो CCMP डॉक्टर्सला MMC रजिस्ट्रेशन दिल्या जात आहे गव्हर्नमेंटकडून, त्याच्या विरोधात होता आणि खूप चांगल्या प्रकारे तो सफल झालेला आहे. खूप आमचे डॉक्टर्स, आमची मंडळी 800च्या वर डॉक्टर्स इथे आज हजर होते या संपाला साथ देण्याकरता. आता CCMP हा एक साधा सर्टिफिकेट कोर्स करून जर कुठलाही डॉक्टर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतो असं जर गव्हर्नमेंटचं म्हणणं असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आम्हाला सगळ्या पॅथींचा रिस्पेक्ट आहे, मान आहे, पण त्यांनी त्यांच्या पॅथीची प्रॅक्टिस करावी आणि दुसऱ्या पॅथीची प्रॅक्टिस करून आपल्या रुग्णांची हेळसांड करू नये किंवा रुग्णांची फसवणूक करू नये अशी एकच आमची इच्छा आहे. त्यामुळे CCMP सर्टिफिकेट मिळालेल्या किंवा मिळवलेल्या डॉक्टरांविरुद्ध आमचा हा लढा आहे. ज्यांना MMC म्हणजे आपली एक गव्हर्नमेंट संस्था आहे जी आम्हाला डॉक्टरांना रजिस्ट्रेशन देते, अशा यांनी त्यांना रजिस्ट्रेशन देऊ नये अशी आमची मागणी आहे. तर आज पूर्ण महाराष्ट्रभर सगळे डॉक्टर्स, MBBS डॉक्टर्स जे मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करतात, हे सगळे मिळून आज या गव्हर्नमेंटच्या डिसिजनच्या विरोधात 3 दिवसापासून संपावर आहे आणि आज आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा याकरिता बंद ठेवलेल्या आहे. पुढे जोपर्यंत सरकार आमच्या यांनी निकाल लावत नाही या केसचा, जी आता सध्या सबज्युडिस आहे याच्यामध्ये, तर तोपर्यंत आमची ही लढाई सुरू राहील आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. सगळे मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर आम्ही या विरुद्ध आमची लढाई सुरू ठेवू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर वसंत लुंगे, राष्ट्रीय IMAचा जॉईंट सेक्रेटरी. आज आम्ही इथे रॅली काढलेली आहे, मोठा मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चामध्ये जवळपास IMAचे 800च्या वर मेंबर सहभागी झाले होते आणि इथे अमरावती ब्रांचचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दिनेश वाघाडे, माजी महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, विक्रम वानखडे सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट इलेक्ट आमचे आहे संदीप दानखडे इथे उपस्थित आहे आणि ऑफिस बेअरर उपस्थित आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे असा आहे की आम्ही हे सगळं डॉक्टर लोक, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मेंबर हे स्वतःसाठी काहीही करत नाही आहे. फक्त हे रुग्णांचं भलं झालं पाहिजे, रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे याच्यासाठी आहे. आणि आडमुठे हे सरकार असं आहे की ज्या पॅथीमध्ये जे डॉक्टर तयार होतात त्या पॅथीमध्ये उपचार न करू देता तुम्ही क्रॉस पॅथी करा असं जर प्रोत्साहन देत असाल तर याच्यात चोथा होणार आहे पेशंटचा आणि तो चोथा होऊ नये आणि पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रभर 241 ब्रांचेस आहे, पूर्ण रस्त्यावर आलेला आहे. आम्हाला पूर्ण सेवा द्यायची आहे पण सरकार सेवा देऊ देत नाही आणि याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो. आणि हा जो CCMP म्हणतं हा एक साधा सर्टिफिकेट कोर्स आहे, जो सर्टिफिकेट कोर्स 1 वर्षासाठी आहे आणि फक्त 52 लेक्चर होतात आणि 52 लेक्चरमध्ये त्यांना MBBSचा अभ्यास खरंच शिकू शकतील काय, मेडिसिन समजेल काय, फार्मॅकॉलॉजी समजेल काय आणि बरेच सब्जेक्ट असतात. जे सब्जेक्ट पूर्ण करताना MBBSच्या विद्यार्थ्याला 4.5 वर्षे मेहनत करावी लागतं, 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतं आणि त्याच्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप करतो, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होत असतं. ह्यांचं असं आहे की सरकारने यांना
एवढे फक्त 52 लेक्चर अटेंड केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये यांना रजिस्ट्रेशन द्या. आणि काय म्हणतं नॅशनल काउन्सिलही आहे यांचं होमिओपॅथी, ते सुद्धा यांच्या अगेन्स्ट आहे. नंतर जे नॅशनल मेडिकल कमिशन आहे ते सुद्धा अगेन्स्ट आहे. हे सगळं अगेन्स्ट असताना एवढा अट्टहास कशासाठी? आणि पेशंटला जर उपचार व्यवस्थित मिळणार नाही तर ह्या निर्णय घेतलेला सरकार मागे का घेत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे. 13-14ला हिअरिंग आहे आणि हिअरिंग हे सुरू असताना सरकारने हे असं धोरण जर आखलं तर अशात रुग्णांचे हाल होणार आहे. रुग्णांना म्हणावं तशी ट्रीटमेंट मिळणार नाही आणि उपचार होणार नाही. याच्यासाठी आम्ही रस्त्यावर सगळे उतरलो आहे, महाराष्ट्रभर IMAचे मेंबर. मी सगळ्यांना अपील करतो की सगळ्यांनी ही पूर्ण माहिती घ्या, समजून घ्या, आम्हाला जास्तीत जास्त मदत करा आणि आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्या मदतीला रात्रंदिवस हजर राहणार आहे. जय IMA, जय महाराष्ट्र.